अजित पवार गटातले जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी शरद पवारांची घेतली भेट। अतुल बेनके तुतारी हातात घेणार का याची चर्चा। पवार म्हणतात, अतुल बेनके माझ्या मित्राचा मुलगा। अजित पवार पुण्यामध्ये घेणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीला शरद पवारांनाही निमंत्रण। शरद पवार जाणार की नाही याची उत्कंठा। मनोज जरांगेंचं पुन्हा आमरण उपोषण सुरू। सगळे सोयरेच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसह 9 मागण्यांसाठी आंदोलन। अंतरवालीला कुणीही येऊ नये असं आवाहन। भाजपच्या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या सोबत ठिकठिकाणी महायुतीची ताकद वाढवण्यासाठी मेगा प्लॅनिंग। तर पुण्यामध्ये उद्या अमित शहांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे 3ही मार्गांवरील लोकल सेवा 10 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू। ठाणे जिल्ह्यामध्ये रात्रभरापासून मुसळधार पाऊस। मीरा भाईंदर, वसई विरार, कल्याण, नवी मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी। रस्त्यांच्या नद्या। उपराजधानी नागपूरमध्ये सकाळी 3 तास दमदार पाऊस। महानगरपालिकेच्या कामांमुळे रस्त्यांवर पाणीच पाणी। तर शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी जाहीर। कोकणातल्या 3ही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम। रायगडला आज ऑरेंज अलर्ट। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा। सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा आमरण उपोषण। सरकारनं मागण्या मान्य कराव्यात, जरांगेंची मागणी। मनोरमा खेडकरांची पिस्तूल आणि कार जप्त। याच पिस्तुलाचा धाक दाखवत खेडकरांनी मुळशीतल्या शेतकऱ्यांना धमकावलं। यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा। वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती। 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच दिला राजीनामा। आणि बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलनातल्या बळींचा आकडा 105 वर। राजधानी ढाक्यात लष्कर तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।